दादांकडून आपल्याला माहिती मिळते हा जे आंबा महोत्सव आहे ना आता ठाण्यात आहे। त्यानंतर आपण आता कोकणातला मेवा जो ॲक्च्युली कोकणातला मेवा आहे, कोकणात काय काय पिकतं आणि काय काय विकलं जातं, कोकणात काय काय सोनं पिकतं ते तुम्हाला आज मी दाखवतो। वॉरंटी गॅरंटी आहे ना। आता आपण वाशी मार्केटमध्ये गेलेलो जिकडे आपल्याला कळालेलं की हापूस आंबा गुजरात, कर्नाटक, अलिबाग अशा वेगवेगळ्या राज्यातून येतो आणि तुम्हाला ते हापूस आंब्याचं फळ जे एक्झॅक्टली आहे ना की हापूस आहे, पण कोणता फळ आहे, आपण देवगडचं नेमकं फळ खातोय का हे तुम्हाला कळणार नाही। तर आपण जेव्हा जेन्युअन स्थानिक जे देवगडचे रहिवासी आहेत जिथे स्वतः पिकवतात आणि स्वतः विकतात त्यांच्याकडून घेत आहे तर तुम्हाला ॲक्च्युअल जो आंबा खायचा असेल तो तुम्हाला इथे भेटतो। बटाटा पापड आहे 70 रुपयाला, फार टेस्टी पापड आहे। हे बघा सगळ्यात आवडता पदार्थ आपल्याला काहीच नाही भेटलं तर बटाट्याची भाजी आणि भाजीबरोबर आपल्याला लागतो पापड। तर आपल्याला स्पेशली बटाटा पापडच आहे रेडीमेड, टेन्शनच नाही। स्वरा तुला काय बोलायचं का? तर व्हिडिओचे ओनर सहसा काय जास्त बोलत नाहीत, ते फर्स्ट टाइम आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत। गुड आफ्टरनून मित्रांनो, मी हरेश बाने HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। गेल्या संडेला आपण गेलेलो होतो वाशी फ्रूट मार्केटला जिथे आपण हापूस आंबा कॅच केलेला होता आणि हापूस आंब्याचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, जवळजवळ 20,000 लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे आणि प्रत्येकाकडून मला कमेंट येतात आहेत की जवळच्या मार्केटमध्ये कुठे आपल्याला आंबा अवेलेबल होईल। म्हणूनच आज आपण आलेलो ठाण्यामध्ये गावदेवी एरिया स्टेशनजवळ जो गावदेवी एरियाचं मैदान आहे तिकडे आंबा महोत्सव लागलेला आहे। संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा महोत्सव आंबा महोत्सव इथे स्टॉल उभे केलेले आहेत। तर आज आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत की ठाण्यामध्ये लावलेल्या या स्टॉलमध्ये आंब्यांचे काय रेट आहेत आणि काय काय प्रकारचा कोकणचा मेवा इकडे आपल्याला अवेलेबल करून दिला जाणार आहे। चला तर मग बघूया। आणि आज माझ्याबरोबर पहिल्यांदाच ह्या चॅनलचा ओनर, मी तुम्हाला सांगतो ह्या चॅनलचा ओनर आपल्याबरोबर स्वरा सोलकर आलेली आहे। हे बघा हा जो चॅनल आहे आपण ह्या स्वरामुळे आपण स्टार्ट केलेला होता। चला तर मग बघूया, जास्त टाइमपास नाही करत, आतमध्ये आपण आंब्यांचे रेट जाणून घेऊया। तर मित्रांनो गेटमधून एंट्री करतात आपण ह्या बाजूने चालू करूया, डाव्या साईडने गोल असे छोटेसे मार्केट आहेत, जवळजवळ पकडा एक 30 ते 35 फळांचे हे असेल। तर पहिले आपण इथूनच स्टार्ट करूया। कैसे है दोस्त? क्या है आम हापूस कैसे है? रत्नागिरी हापूस 750 रुपये। हा बघा मित्रांनो रत्नागिरीचा हापूस आहे, तो पिकलेला आहे पूर्ण, 750 रुपये डझन सांगतो आपल्याला। इसके अलावा कौन सा हापूस छोड़ के पूरा हापूस ही रखा है। तर मित्रांनो इथे ठेवलं आहे जी पहिल्या ह्याच्यावर आहे फक्त हापूस ठेवला आहे। और ये कैसे है? 800 रुपये डझन। और ये 500 रुपये डझन। बघा मित्रांनो हे जरा छोटं फळ आहे, 500 रुपये डझन। और कच्चा ऐसा है क्या, मतलब ये कैसे सब पका हुआ है, कच्चा भी रखे, ये कैसे है? हे बघा हा कच्चं फळ पण जर हवं असेल महिन्याभरात तुम्हाला पिकवायचं असेल ते पण ठेवलं आहे, ते पण 750 रुपये डझन। थँक्स मित्रांनो। पुढच्या स्टॉलकडे वळूया आपण। घारकर मँगो म्हणून आहेत, देवगडचा हापूस। दादा मी पण देवगडचा आहे, शिरगावचा आहे। तर आपलं थोडी माहिती द्याल का इथे कसं काय, म्हणजे काय फळ आणता, म्हणजे हा जो आंबा महोत्सव आहे फक्त ठाण्यात लावता की ठिकठिकाणी जाऊन तुम्ही लावता? सगळीकडे ठाणे, बोरिवली। मित्रांनो दादांकडून आपल्याला माहिती मिळते हा जे आंबा महोत्सव आहे ना आता ठाण्यात आहे। आता झालं आहे कसं ना, इकडचे जे 3 दिवस आहेत बरोबर ना, 3 दिवस होते, 2 दिवसच आहेत, आजचा आणि उद्याचा दिवस। तर व्हिडिओ अपलोड करूनपर्यंत कदाचित मी हा व्हिडिओ उद्या अपलोड करेन, तर तो तुमचा शेवटचा दिवस असेल ठाण्याला। आणि जर प्रेक्षकांना किंवा ग्राहकांना जर यायचं असेल तुमच्याकडून आंबे घ्यायला तर कधी तुम्हाला आणि कुठे भेटू शकतात? ऑनलाईन आपल्याला होम डिलिव्हरी चालू असते आपल्याकडे। अच्छा। 2 डझनचे कुरिअर चार्जेस असतात, 4 डझन 5 डझन कुरिअर चार्जेस नसतात। ओके। ऑल मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर सर्वकडे कुरिअर चार्जेस आहेत। ओके मित्रांनो, जर विदिन मुंबई तुम्हाला जर ऑर्डर करायची आंब्यांची जी काय डझन असेल, मी दादांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर शेअर करेन। विदिन मुंबई दादा तुमच्याकडून कसलाही चार्ज घेणार नाही आहे, सर्व्हिस चार्जेस जर तुम्हाला घरपोच डिलेवरी केले जाणार। जर मुंबईच्या बाहेर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर त्याचा दादांकडून जे काही डिस्कशन करून तुमचा चार्जेस होतील ते आपण घेऊ शकता। तर आता बघूया दादांकडे काय काय आंबे आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आंबे। काय हापूस हा कुठचा? हा पायरी, हा पायरी आंबा आहे, छोटी साईज, छोटी साईज आहे, मीडियम साईज आहे, छोटी नाही म्हणता येणार, मीडियम साईज आहे। हा रत्न हापूस, हा रत्न हापूस आहे। आता मित्रांनो आपण वाशी मार्केटमध्ये फक्त हापूस आंबा कॅच केलेला होता, तर आता तुम्हाला इकडे ठाण्या महोत्सवमध्ये आंबा महोत्सवमध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आंबे अवेलेबल आहेत. हा जो आता आंबा मी धरला आहे बघा, मोठा आहे, पूर्ण हात हे आहे, रत्न हापूस आहे. त्याच्यापेक्षा मोठं येतं. हे बघा दादा सांगतायत ह्याच्यापेक्षा पण हे जे आंब्याचे प्रकार आहे याच्या मोठ्या फळ 600 ग्रामचं. 600 ग्रॅमचं फळ अंदाजे येतं मोठं. आणि हा हा मालदेश आहे. हा मालदेश. अच्छा, हा कसा आहे? 900 रुपये डझन आहे. 900 रुपये डझन. हा 1200 रुपये डझन. हा 1200 रुपये डझन. ही पायरी आहे 1100 रुपये डझन. पायरी 1100 रुपये डझन. ओरिजिनल पातळ साडीची पायरी. आता ह्या आंब्याची जी स्पेशालिटी आहे ना, पातळ सालीचा आंबा आहे हा. दादा समोर चाल नाहीये, त्याची स्किन बघा कशी स्मूथ स्किन आहे. आणि स्किन पण बघाल ना, आंब्याचे क्वालिटी जी बघाल ना एकदम क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे. तर आंब्याची क्वालिटी तुम्हाला वर बघूनच कळेल. प्रॉपर पायरी आहे. आणि हे हापूस, देवगड हापूस. हा बघा, हा आपल्या गावचा आंबा देवगड हापूस. हा कसा आहे? तो 900 आहे, तो 1000 आहे. हा 900 रुपये, हा 1000 रुपये, तो 1100 आणि हा 1100 रुपये. तर दादांचं आपण स्टॉलचं पूर्ण एकदा तुम्हाला हे दाखवतो. देवगड हापूस, हे दादांचा नंबर आहे. पॅकिंग स्वतः धनंजय घारकर यांची स्वतःची पॅकिंग आहे, शेती स्वतःची. दादा एकदा तुम्ही तुमच्या ह्याच्याने तुमचा मोबाईल नंबर. 9892850167. हे बघा, 9892850167. हा नंबर मी तुमच्या इकडे आपल्या स्क्रीनवर पण खाली देणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची तर ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता, किंवा हा महोत्सव संपल्यावर अजून कुठे महोत्सवचा स्टॉल टाकणार आहेत दादा, ते तुम्ही इन्क्वायरी करू शकता. बरोबर, थँक्यू दादा. आता वळूया पुढच्या स्टॉलकडे. रामेश्वर कृपा. आई थोडीशी माहिती तुमच्याकडून पण. हा कोणता आंबा आहे? हापूस कुठचा? हा बघा, हा देवगडचा आंबा आहे. कसा हा? तो 900 रुपये डझन. 900 रुपये डझन. हा 850. हा 850. हा 750. 750 रुपये. आणि हा 700 रुपये. आणि हा जो हे बघा, आपण दुसऱ्या स्टॉलकडे आलेलो आहे. इकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याच देवगडचे आंबे अवेलेबल आहेत. तर ऑल ओव्हर तुम्ही पण डिलेवरी कसं काय चार्जेस वगैरे? चार्जेस काय जे असतील ते जे असं विदिन मुंबई फ्री किंवा विदाउट असं काही नाही, डायरेक्ट तुम्ही तुमच्या डायरेक्ट हे आहे कसं काय, म्हणजे आंबे तुम्ही डायरेक्ट आपल्या कोकणातून आणता? आमच्या घरचे आंबे. अच्छा, स्वतःच्या बागेतले. ओके. मी पण देवगडचाच आहे, हिम्मतवाडी, शिरगाव, हिम्मतवाडी. शिरगाव. हां, नांदगावच्या इकडे. हां. तर दादांकडे बघा, तुम्हाला जी वॉरंटी गॅरंटी आहे ना, आता आपण वाशी मार्केटमध्ये गेलेलो, जिकडे आपल्याला कळालेलं की हापूस आंबा गुजरात, कर्नाटक, अलिबाग अशा वेगवेगळ्या राज्यातून येतो. आणि तुम्हाला ते हापूस आंब्याचं फळ जे एक्झॅक्टली आहे ना, की हापूस आहे, पण कोणता फळ आहे, आपण देवगडचं नेमकं फळ खातोय का हे तुम्हाला कळणार नाही. तर आपण जेव्हा जेन्युअन स्थानिक जे देवगडचे रहिवासी आहेत, जिथे स्वतः पिकवतात आणि स्वतः विकतात, त्यांच्याकडून घेत आहे, तर तुम्हाला ॲक्च्युअल जो आंबा खायचा असेल तो तुम्हाला इथे भेटतो. बरोबर, एकदम चांगला आंबा, खात्रीशीर आणि ऑर्गॅनिक मिळणार. त्याच्यात केमिकल किंवा पावडर किंवा पुडी असं काहीच नाही मिळणार. बरोबर, गवतामध्ये घासमध्ये पिकवलेला आंबा, बरोबर, ओरिजिनल आंबा. बरोबर. मित्रांनो बघा, दादा आपल्याला सांगतात आता आंबे जे पिकवण्यासाठी आहे ना, वेगवेगळी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक प्रक्रिया वगैरे करून तुम्हाला पिकवून तुमच्यापर्यंत पोचवले जातात. पण दादा आपल्याला सांगतायत गवतात अशा प्रकारे आहे ना, जे नॅचरल पद्धतीने जो तुम्हाला पिकवून दिलं जातं तसा पिकवला जातो आणि तुम्हाला फळ दिलं जातं. कारण की प्रत्येक फळ पिकण्यासाठी त्याला एक वेळ द्यावा लागतो, एक कालावधी द्यावा लागतो, तेव्हा त्या फळाचं गोडवा वाढतो. आणि आता नवीन रायपिंग चेंबरमध्ये पण पिकवतात, म्हणजे मोठमोठे अशी कोल्ड स्टोरेज सारखे स्टोरेज बांधलेले आहेत. त्याच्यामध्ये आंब्याच्या पेट्या ठेवायच्या आणि त्याच्यात गॅस. बरोबर, बरोबर. आणि मग 4थ्या किंवा 5व्या दिवशी त्या पेट्या 4 ते 5 दिवसात. नॉर्मली असा आंबा पिकायला किती दिवस जातो? जर झाडावरनं काढतो आपण, कच्चा काढतो तो 7 दिवस तरी 7 दिवस तरी पाहिजे. लागतात. बरोबर, नुसता गवतात पिकवला. जून असेल तर 6-7 दिवसात पिकतो. थोडा कावळा असेल तर 1-2 दिवस, म्हणजे 80, 70, 80, 90%. तर मग 1-2 दिवस जरा एखाद दुसरा दिवस जास्त घेतात. पण ते पण हीटवरती अवलंबून आहे. टेम्परेचर ज्यावेळी वाढलेलं असतं त्यावेळी लवकर पिकतो. टेम्परेचर कमी आलं तर थोडा 1-2 दिवस आणि टिकतं. आणि आंब्या व्यतिरिक्त अजून काही ठेवता का? काजू किंवा कोकणातला अजून बघा. काजू आहे. काजू कसे?
काजू आमच्याकडे 700 रुपये किलोपासून आहे. 700 रुपये किलोपासून. 700 रुपये हे आंबा काजू व्यतिरिक्त काय आपलं कोकम वगैरे? तुम्हाला बारमाही मिळतील ना, कोकम अच्छा. वगैरे. थोडासा नंबर सांगू शकता तुमचा? 9029253023 90 29 25 30 23 ओके. या नंबरवर बारमाही तुम्हाला काजूगर मिळतील आणि एकदम होलसेल रेटमध्ये. होलसेल रेट. स्वतःच्या बागेतले स्वतः तयार केलेले काजू. आता इथे जरा हे आहे प्रॉब्लेम म्हणून. अच्छा, ह्याच्या पुढे आता हे कुठे जाणार आहे? आता पार्ल्याला पार्ल्याला जाणार आहे का? पार्ल्याला जाणार. ओके, थँक्यू काका. उद्याचा रविवारचा एक दिवस ते आहे. उद्याचा एक दिवस आहे. इथले ठाणेकरांना जवळपासचे जे आहेत त्यांना आवाहन करा. हा स्टॉल नंबर 3 आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय, आता आपण आलोय, एक दिवस लेट आलोय आणि हा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तोच तुमच्याकडे दिवस असेल. हा व्हिडिओ सकाळचा अपलोड होणार आहे रविवारी, तर तोच तुम्हाला ठाणेकरांसाठी हा एक दिवस असणार आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा तर पार्ल्या महोत्सवमध्ये आपल्याला यांचा स्टॉल परत भेटेल. हाच आंबा महोत्सव तुम्हाला पार्ल्याला भेटेल सोमवारपासून. आणि हेच आंबे तुम्हाला सोमवार नंतर कधी पाहिजे आमच्या फोन नंबरवर हां, कॉन्टॅक्ट करा. आणि हेच आंबे त्याच्यानंतर तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर मी तुम्हाला इकडे स्क्रीनवर प्रत्येक स्टॉलचा इथे नंबर, ओले काजूगर किंवा कोकणातला जो काही कोकण मेवा हवा असेल तुम्हाला तो इकडे नंबरवर, या नंबरवर कॉल करून तुम्ही मागवू शकता. चिंच गोळे हे सर्व मिळेल, लाडू खाजा सगळं मिळेल. इथे ठीक फक्त आम्ही आंब्याचा स्टॉल लावला आहे कारण इथे हे होतं 2-2 स्टॉल सांभाळायला बरोबर. प्रॉब्लेम येतो आहे. बरोबर. मालवणीचा पण स्टॉल आमचा असतो. आणि राहायला कुठे आहेत नेमके? गावावरनं की गावी कांदळगाव. फक्त हे आता जेव्हा आंबा महोत्सव चालू आहे तेव्हा? इकडे असतो, इकडे पण आता कधी तिकडे कधी इकडे असं चालूच असते. हे चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. असेल काय तर नक्कीच भेटू. आपलं चॅनल आहे HB संडे म्हणून चॅनल आहे. माझं नाव हरेश बाणे आहे. मित्रांनो, आंब्या बघितल्यानंतर आपण आता कोकणातला मेवा, जो ॲक्च्युली कोकणातला मेवा आहे, कोकणात काय काय पिकतं आणि काय काय विकलं जातं, कोकणात काय काय सोनं पिकतं ते तुम्हाला आज मी दाखवतो. तर इकडून सुरुवात करूया. सुधीर मसाले. दादा, थोडीशी माहिती. ही बघा, ही आंबा पोळी आहे. कशी दादा? 80 रुपये. मसाले ठेवले आहेत, गरम मसाले, हळद, गावचे पोहे, उकडा तांदूळ, पेज वगैरे करायची असेल तर. आणि हे स्वराचं फेवरेट, स्वराने लगेच उचललं आहे. स्वरा आता कालच गावावरनं आली आहे आणि हे ऑलरेडी घेऊन आली आहे. तरी पण तुमच्यासाठी काय किंमत आहे? 80 रुपये. फणसाचे चिप्स. मसाला काय काय प्रकारचा आहे दादा? मालवणी मसाला आहे, मटन चिकन गरम मसाला, संडे स्पेशल. कसं आहे? थोडा थोडा रेट एक एक सांगाल का? 800 रुपये किलो, 200 रुपये पाव. 800 रुपये किलो, 200 रुपये पाव. हा 700 रुपये किलो, 175 पाव. मच्छीचा पण मच्छी तसाच आहे. आणि कुदाचं पीठ? दुधाचं पीठ 80 रुपये पाव तयार आहे. 80 रुपये पाव पूर्ण तयार पीठ आहे, कुदाचं पीठ. लसूण चटणी, भाजी 19-20 असेल तर मित्रांनो आपण जी कोकणातली माणसं वापरतोय, तिळकूट, वडे पीठ, मालवणी आंबोळी पीठ. वडे पीठ कसं आहे दादा? वडेपीठ 140 किलो, 140 रुपये किलो. आणि आंबोळी ती पण 140 140 रुपये. 100 रुपये. हा बघा मित्रांनो, कोकणचा खाजा, कोकणातलं सोनं. कसं आहे पाकिट? 50 रुपये. 50 रुपये पाकिट. हे काय मिरच्या आहेत? हे केलेल्या भाजलेल्या मिरच्या कशा? 40 रुपये. 40 रुपये पाकिट. 50 रुपये. चिंच? चिंच 50 रुपये पाव किलो. पाव किलो आहे. चिंच 50 रुपये पाव. हे बघा जांभूळ, डायबिटीससाठी मुंबईकरांना खूप गरजेचं आहे ते आजच्या डेटला. जांभूळ हे कसं पाकिट? 40 रुपयाला. 40 रुपये पाकिट. खडखडे लाडू, काजू. काजू कसे आहेत? ते 1100 रुपये किलो. हे हा किलोचं पाकिट आहे. 1100. हे सोललेले आहेत 1100 रुपये. आणि हे 950. हे 950 रुपये. मोठा काजू आहे. हा मोठा काजू आहे. आता काजूत पण वेगवेगळे नंबर येतात, 18 नंबर, 17 नंबर, वेगवेगळे प्रकार आहेत. हा काय नंबर असेल जर माहिती असेल तर? पण मोठी साईज आहे मित्रांनो. बाकी असे छोट्या छोट्या पीठ वगैरे जर तुम्हाला हवं असेल ना तर या स्टॉलमध्ये येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि नक्कीच दादांचा हे तुम्हाला स्टॉल दाखवतो बघा. नंबर लिहिलं आहे वर, सचिन गावडे, 8422081737. थँक्यू दादा. पूर्ण आंब्या ह्याच्यात ना आपल्याला पूर्ण जो कोकणचा मेवा आहे पूर्ण A to Z स्टॉलमध्ये आपल्याला इकडे भेटलेला आहे. चला तर मग बघूया पुढे. हा बघा मित्रांनो, पुढच्या स्टॉलकडे आलो आहे. स्टॉल नंबर 6. आपलं नाव दादा?
संजय गणपत नार्वेकर. नार्वेकर. आता थोडीशी आंबे कसे काय आहेत. कुठचा आहे हा? हा देवगड हापूस आहे. हा बघा देवगड हापूस. कसा हा? हा 800 रुपये डझन आहे. 800 रुपये डझन. फळ बघा मोठं आहे. मोठं फळ आहे. हां. त्याच्यापेक्षा आणि मोठं हा? हे आहे. आपण देवगडचाच हो, आहे. देवगडचं. त्याच्यापेक्षा थोडं मोठं फळ आहे. हे 1000 रुपये. हे 1000 रुपये डझन. नंतर आणि हे? हे आहे इकडे. हे 750 रुपये. हे 750 रुपये. आंबा पूर्णपणे तयार आहे. हा ही पायरी आहे. आणि हा पायरी. हा कसा? हा 700. 700 रुपये डझन. आपल्याला जर आंबे मागवायचे असतील हा आता आमची तर online? फ्री होम डिलिव्हरी. नंबर आमचा आहे 9969889628. ते पण नंबर 9969889628. हा बघा दादांनी इथे नंबर दाखवला आहे. देवगडचा हापूस. आणि हा काय आहे दादा? हे हापूसचे छोटे आंबे असतात ते बिटका बोलतात त्याला. हे बघा बिटके. आपण जे स्वराने बरोबर शोधून काढलं आहे. स्वराला बरोबर माहिती आहे. स्वर आता गावावरून आली आहे. हा बिटकी आंबा आहे इकडे. हा हा आंबा आहे ना लहानपणी खायची वेगळीच मजा आहे मित्रांनो. हे कसे? हे 300 रुपये 2 डझन आहे. 300 रुपये 2 डझन. थँक्यू दादा. चला भेटूया. दुर्गा साई. आपण दुसरीकडे आलो आहे दुसऱ्या स्टॉलवर. कसं ताई? 700 रुपये डझन. 700 रुपये डझन. देवगड हापूसच आहेत सगळे. देवगड. आणि हा ते हे सगळे 700 रुपये. 700. 800 रुपये. हा 800 रुपये मोठा आहे. त्या इकडे हा 800 रुपये आहे. याच्यापेक्षा पण मोठा. आणि हा 800 रुपये. अच्छा थँक्यू. पुढे येऊया. परत आपल्याला कोकणचा मेवा भेटला इकडे पूर्णपणे. पापड. हे बघा हा नवीन प्रकार आपल्याला भेटला आहे. कोथिंबीर तांदूळ पापड. फक्त तांदळाचे होते. आता ह्याच्यात थोडी व्हरायटी भेटली आपल्या. कोथिंबीर तांदूळ. कसं हे? हे 200 ग्रामचं पॅकेट आहे 50 रुपयाला. हे पोहा पापड आपले रेग्युलर. थोडासा मसाला टाकला वाटतं ना. मसाला तिखट हे करण्यासाठी. हे कशा? हे 60 रुपये. किती ग्राम आहे? 200 ग्राम आहे 60 रुपये. आणि काय काय आहे? हे बघा कुरमुरा लाडू. हा बटाटा पापड आहे 70 रुपयाला. फार टेस्टी पापड आहे. हे बघा सगळ्यात आवडता पदार्थ आपल्याला. काहीच नाही भेटलं तर बटाट्याची भाजी. आणि भाजीबरोबर आपल्याला लागतो पापड. तर आपल्याला स्पेशली बटाटा पापडच आहे रेडीमेड. टेन्शनच नाही. कसा हा? 70 रुपयाला. आंबापोळी आहे. साखर नसलेली आंबापोळी आहे विदाऊट शुगर. विदाऊट शुगर आंबा पोळी. डायबेटीससाठी मुंबईकरांना सगळ्यात जास्त जी गरजेची वस्तू आहे ना ती आईने बरोबर शोधून काढली आणि हातात दिली आहे. कोकम सिरप. कसं आहे हा? हा 180 रुपये 1 लिटर. कोकम सिरप 180 1 लिटर. आवळा पण आहे त्याच्याबरोबर. आवळा आहे. जांभूळ आहे डायबिटीज स्पेशल. हा बघा जांभूळ डायबेटीस स्पेशल. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून हळद जे काय लागणार आहे. चकल्या सॉसेस कुरडया. हे वाल आहेत का? वाल आहे गावठी. कसे वाल? गावठी वाल. कडवे वाल आहे. हां 300 रुपये किलो कडवे वाल. आणि काजू. काजू 800 रुपये किलो आहे. काजू 800 रुपये किलो. हे बघा उपवास स्पेशल भेळ. इकडून दाखवतो तुम्हाला. उपवास स्पेशल भेळ कशी? 45 रुपये ही ना उपवासाची स्पेशल. मित्रांनो हल्ली ना दर महिन्याला संकष्टी चतुर्थी अंगारका उपवास स्पेशल भेळ विसरू नका मित्रांनो. ऐन वेळेला लय खूप घाई होते. आता गेल्या वेळची हे होती ना मला माहिती आहे. थँक्यू ताई. ताईंचा नंबर आई तुम्हाला हा बघा समोर दिसत असेल. अलका कोकण प्रोडक्ट्स 8425914109. आपल्याला या मेवापैकी काय घ्यायचं असेल ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. आणि ह्याच्यानंतर हा जो स्टॉल आहे पूर्णपणे विलेपार्लेला जाणार आहे. आता उद्याचाच दिवस ठाणेकरात तुम्हाला भेटणार आहे. डोंबिवली ठाणे दिवा कळवा मुंब्रा यांच्यासाठी ठाण्याला हा स्टॉल अवेलेबल आहे. आणि हा स्टॉल उद्याच्या दिवसापुरता इथे भेटणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर विलेपार्लेला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ताईंकडून जर डायरेक्ट काय तुम्हाला मागवायचं असेल तर मी नंबर तुम्हाला इथे शेअर करतो. तुम्ही डायरेक्टही मागवू शकता. अजून एक गोष्ट आहे नाचणीची
डायबिटीससाठी ना मुंबईतले जे काय आजार आहेत ना तर आयुर्वेदिक पद्धतीने इकडे भरपूर प्रोडक्ट अवेलेबल आहे. नाचणीचं पीठ अजिबात साखर युटिलाइज नाही केली. ठीक आहे, थँक्यू. मित्रांनो पुढे आलो आहे केकोनचा मेवा बघितल्यानंतर आता आंबा स्टॉलमध्ये. काय आपलं नाव? नारायण पाटकर. पाटकर. कुठचे आपण? वेंगुर्ला. वेंगुर्ल्याचे का? कसं आहे आंबा? हे 800 रुपये डझन. 800 रुपये डझन. आपला आहे देवगडचा. हा वेंगुर्ला पायरी आहे. हां, पायरी कच्ची आहे, अजून तयार व्हायचं 2 दिवसात होईल. 2 दिवसात तयार होईल. त्याच्यामध्ये माझ्याकडे पायरी आहे. अच्छा मित्रांनो, बघा 2 दिवस कच्चा मांगा आहे. कसं होतं आहे ना मित्रांनो, तुम्ही पूर्ण पिका आंबा घेऊन जाताय ना, 1 किंवा 2 माणसं असतील ना तर पूर्ण संपत नाही तुमच्याने. तर 1-2 दिवस कच्चा वगैरे आंबा असेल ना तर तुम्ही पूर्ण आठवडाभर खाऊन संपवू शकता. पायरी हापूसमध्ये आहे. हां, हा 750 रुपये डझन आहे आणि इकडे आहे तो 800 रुपये डझन आहे. हे बघा हे फळ 750 डझन. 280-290 ग्रॅमचं याचं म्हणजे मोठं आहे, बरोबर. आणि याचं 325 प्लस आहे अच्छा ग्रॅम आणि पूर्णपणे नॅचरल आहे. अच्छा, पूर्ण पण हां, पूर्ण नैसर्गिकरित्या. हां झाडांवर वापर करतो ना, हा. मासळी खत, हां हां, गांडूळ खत किंवा लेंडा हे वगैरे शेळीच्या हे वगैरे शेणखत वगैरे. त्याच्यामध्ये केमिकल विरहित विरहित आहे आहे. आणि याच्यामध्ये पिकवताना पण असं कोणत्या प्रकारचं हे नाही, पूर्णपणे गवतामध्ये नैसर्गिक पिकवतात, पद्धतीने. सेंद्रिय पद्धतीने हे केलेलं आहे आणि चवीला एकदम उत्कृष्ट गोड आहे आणि भाव वगैरे व्यवस्थित करून हो, लावतो. बरोबर. असं काय नाही. आणि तुम्हाला मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय, आता मी स्टॉल फिरतोय एकदम माफक दरात आहे ना. तुम्हाला जे जेन्युअन फळ आहे ना, म्हणजे कोणती रासायनिक प्रक्रिया केलेलं फळ नाही आहे, नैसर्गिक पद्धतीने जे पिकवलेलं फळ आहे ना ते तुम्हाला इकडे अवेलेबल आहे. आणि ते पण वाशी मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही फिरत होतात ना तुम्हाला सेम किमतीत सेम दरात तुम्हाला इकडे आंबा अवेलेबल आहे आणि तो पण नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर हे इथून घ्यायची असतील ना फळं, प्लीज 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 ह्या महोत्सवामध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि आंबे ह्यांच्याकडूनच घ्या. हा बघा पायरी हवी आहे, पायरी. आपण मसाले, लोणचे, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे इकडे ठेवली आहेत. ताई मला सांगाल का काय काय प्रकारची लोणचे आहेत? हे काय आहे? हे आपलं नॉर्मल मिक्स लोणचं, आंबा मिरची, हे स्पेशल आंबा. हे कसं आहे? हे 100 रुपये. कोणतेही घ्या 100 रुपये पाव. इथे याल ना लोणचं घ्यायला, कोणतेही घ्या 100 रुपये पाव. वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत, लसूण, आंबा, मिरची, हे खजूर. हे काय आहे? हे लिंबूचं आहे. हे बेलचं. हे करवंदाचं. हा लिंबू. हे कारल्याचं पण लोणचं. मित्रांनो आपली फेवरेट भाजी कारल्याचं पण लोणचं आपल्याला अवेलेबल आहे. स्वराची फेवरेट भाजी आहे स्वरा, कारल्याचं लोणचं. आपल्याकडे ताई काय काय अवेलेबल आहे? सगळे मेन फीचर म्हणजे गुळाचं कैरीपणा आहे. अच्छा, म्हणजे विदाऊट साखर. हां, विदाऊट साखर, गुळ आहे फक्त. हां, आणि बाकीचे सरबत मी वेगवेगळं सरबत आहे. कशा आहे या सरबताच्या बॉटल? हे 130 आहे, 140. हे कोकम 130 रुपये. हे परत 130 आहे आवळा. आवळा 130 रुपये. कैरीपणा 160 आहे गुळाचं. गुळाचं कैरीपण 160 रुपये. आणि हे पेरू अगदी घर काढून केलेलं आहे, सगळं सिंथेटिक अजिबात. हा, हे बघा पेरूचं हे ज्यूस काढलेलं आहे, अजिबात कसली रासायनिक प्रक्रिया नाही आहे. मी आता पूर्ण महोत्सव फिरतो आहे तर तुम्हाला कृत्रिमरित्या जे काही प्रोडक्ट तयार केले जातील ना तसे प्रोडक्ट तुम्हाला इकडे अवेलेबल आहेत. रेडी टू ड्रिंक पण आहे हे. असं कोकम स्वदेशी. हे बघा कोकम सरबत जे आपण पितोय ना, आता एवढी गरमी चालू आहे ना, हे सगळे जे ताईंनी वस्तू ठेवल्या ना या गरजेच्या वस्तू आहेत. किवी पण घर काढून पूर्ण. किवी कसं आहे? 150 रुपये किवी. किवीची किंमत आहे ना कोरोनामध्ये कळालेली आपल्याला. आता इथे हे कैरीपणा रेडी टू ड्रिंक पण आहे. हे रेडी टू ड्रिंक कसं आहे? 20 रुपये ग्लास. 20 रुपये ग्लास कैरीपन्न. थँक्यू ताई. आपण आलेलो स्वराच्या स्पेशल लहान मुलांसाठी स्पेशल स्टॉलवर आलेलो आहेत. तर ह्याची पूर्ण माहिती आपल्याला स्वरा सांगणार आहे. ह्याची पूर्ण व्हिडिओ आपण स्वराकडून हे करणार आहोत. तर स्वरा काय हे कशात आहे? 60 रुपये शंभर. लेमन गोळी. हे जांभूळ जिरा गोळी, हा. चेरी गोळी, जेली, अच्छा. स्टोन चॉकलेट, मँगो मसाला आहे, कैरी आहे, हां, आवळा मावा आहे,
हरडे पिंपळी आहे, जलजिरा आवळा आहे, मधातला आवळा आहे, साखरेतला आवळा आहे, पान मसाला आहे, चिंच आहे, जिरा गोळी, अनारदाना, कोकम गोळी, हिंगोळी आणि बडीशोप आहे. बडीशोप. मुलांसाठी मित्रांनो, आता सगळ्यांचाच एक प्रॉब्लेम आहे, मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्याच लहान मुलांचा. डेअरी मिल्क आणि काय खाते तू? चॉकलेट काय काय खाते? सगळ्या प्रकारचे चॉकलेट खाते आणि दातांची काय अवस्था आहे ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण आता मुलांना ही सवय लावा. इकडे बघा लहान मुलांसाठी काय काय प्रकारचे इकडे ठेवलेले आहेत. तर ताईच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि ह्याचा स्टॉक आता उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे तर हा पूर्ण स्टॉक आपल्या घरात ठेवा. कसे घ्यायचं आहे तर रेट काय आहे? 60 रुपये 100 ग्राम, 80 रुपये 100 ग्राम. कोणतेही ना, हां. कोणतेही जर तुम्ही चॉकलेट्स घेता ना किंवा काही आहे 60 रुपये 100 ग्रॅम. हे बडीशोप बडीशोप पण सगळ्या 60 रुपये 100 ग्रॅम. ठीक आहे. आणि हे चिंच ती 10ला एक आहे, 50ला 6 आहे. चिंच 10ला एक. छान. सोरा काय घ्यायचा? काही नाही. ठीक आहे थँक्यू आहे. मित्रांनो कोकणचा मेवा बघितल्यानंतर कोकणची आयुर्वेदिक जडीबुटी आपल्याला इकडे अवेलेबल आहे दादांच्या स्टॉलवर. योगायोग जंगल मेडिकल. बघा तुम्ही किती पण ऑर्थोपेडिक करा, किती पण काय करा, शेवटी तुम्हाला जो नैसर्गिक उपचार आहे ना तोच कामाला येतो. तर आज तुम्हाला इकडे मी निसर्गाचे काय काय आपल्याला आयुर्वेदिक आहे ते दाखवतो. इकडून सुरुवात करूया. हिरडा. हे बघा इथे दादाने ना एक चांगली गोष्ट केली आहे. प्रत्येक जी गोष्ट ठेवली आहे त्याच्याबरोबर ती कशासाठी उपयोगाला येते त्याची माहितीचा बोर्ड पण इथे लावलेला आहे. हिरडा कफ, खोकला, दमा, घसा, सर्दी, पोटसाप लहान बाळांसाठी. कसा दादा हिरडा? 100 रुपयाला 100 ग्रॅम आहे सर. 60 रुपयाला 50 ग्रॅम. 100 रुपयाला 100 ग्रॅम हिरडा. 100 ग्रॅम 60 रुपयाला 50 ग्रॅम. 60 रुपयाला 50 ग्रॅम. सगळ्या आजारावरती, डायबिटीसवरती, मुतखड्यावरती, हार्ट ब्लॉकेजसाठी, वेगवेगळ्या ह्याच्यासाठी, मणक्यातला गॅप असेल त्यासाठी, गुडघे पाठ कंबर वगैरे दुखत असेल त्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, सोरायसिससाठी, थायरॉईडसाठी औषध मिळेल आपल्यापाशी. सगळ्या आजारावरती औषध मिळेल तुम्हाला. अर्जुन साल ही कशी आहे? अजून सेम कोणची वनस्पती घ्या 100 रुपयाला 100 ग्रॅम. 100 रुपयाला 100 ग्रॅम कोणतंही हे घ्या. 50 ग्रॅम. आता इथे काय काय अशा जडीबुटी ठेवल्यात ना ते तुमच्या लोकल मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल नाही होणार. आणि ती जडीबुटी घ्यायला ना तुम्हाला स्पेशली ओळख काढून नाही तर कुठेतरी तुम्हाला शोधावी लागेल. तर या सगळ्या प्रकारच्या जडीबुटी तुम्हाला इकडे अवेलेबल आहेत. बेडकीचा पाला, गुळवेल, लोक करून रान चिंचोका. हे बघा चिंचेचाच प्रकार आहे पण केवढे मोठे आहे बघा. रान चिंचोका म्हणतात त्याला. बिवळा. आता हे दातांचं वगैरे काय झालं असेल ना हे आता जे आहे ना ह्या जे जडीबुटी मी दाखवतोय ना हे आपल्याला नाही कळणार पण आपले जे आजी आजोबा आहेत ह्याचं महत्त्व आहे ना तेच आपल्याला पटवून देऊ शकतात. ज्येष्ठमध, वाळा, पंचकळी, वेखंड. दादा नाव आणि मोबाईल नंबर आणि ऑनलाईन ऑर्डर केली तर काय चार्जेस आहेत? ऑनलाईन ऑर्डर केली तुम्हाला फक्त कुरिअरचे चार्ज द्यायला लागतात आणि आपले असे डिलिव्हर अशी आहे तुमच्यापाशी औषध पोहोचल्यानंतर आम्हाला पेमेंट करायचं. पहिले आम्हाला पेमेंट करायचं नाही. तुमच्यापाशी औषध डिलिव्हरी झालं तेव्हाच आम्हाला कुरिअर चार्जेस आणि पेमेंट आमचं वन टाईम करायचं स्कॅनरवरती. माझा मोबाईल नंबर आहे 84 21 80 48 31. माझं सुमित उगले नाव आहे. ओके थँक्यू दादा. खूप चांगली माहिती दिली तू. मित्रांनो पुढे वळूया आता. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पापड तळायचे हे ठेवलेले आहेत. हे बघा तुमचे रेग्युलर लेसचे चिप्स कसे आहेत? ते 80ला 1 150ला 2. मक्याचे आहेत हे 80ला 1. कसे किती ग्रॅम आहे? पाव किलो आहे. 80ला 1 150 2. हे नाचणीचे गार्लिक मध्ये. हे ऑनियन रिंग आहे. ओके ह्याचं काय? 80ला 1 150ला 2 कुठलेही घ्या. 80ला कुठलेही घ्या. हे मक्याचे 4 प्रकारची विटामिन. 15 मिनिटात किती पण हे रेड चिली राईस आहे, जिरा राईस आहे, हे मक्याचे कोल्हापुरी मसाल्यामध्ये, बाजरी पापड आहे, पोहा चकली आहे, चिप्स आहे बटाट्याचे. मित्रांनो लेस, बालाजी आणि काय काय वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जे खाताय ना चटरपटर त्याच्यापेक्षा हे जे घरगुती वेगवेगळ्या प्रकारच्या पिठाने बनवलेली जी हे आहेत ना पदार्थ हे मुलांना बाजरीच्या पिठाने आता हे बनवलेलं आहे ते मुलांना खायला घाला. नक्कीच ते पौष्टिक राहील. पोहा चकली आहे. ही पोहा चकली. गुडघ्यावरती लावायचं. पाणी उद्या ना ताई. पाणी उद्या मी काय लावलं तुम्हाला माहिती का? पोहा देत असेल ना
साबुदाणा बटाटा चकली हे काही तुम्ही ऑनलाईन पण डिलिव्हरी करता का जर कोणा पोहोचवा? आता इथून जर समजा आता इथे काय आलं, इथे जा उद्याचा दिवस आहे, पुढे जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल याच्यासाठी सरांचा नंबर आहे, त्याच्यावरती कॉल केला तर तुम्हाला कुरिअर एकदा नंबर सांगाल का? 9324919132. ओके. आपल्या स्टॉलचं नाव काय असेल? यादगार मसाले. यादगार मसाले म्हणून. ठीक आहे, धन्यवाद ताई. हो थँक्यू. मित्रांनो, आता आंबा झाला, लहान मुलांचं खाऊ झालं, चटरपटर झालं, त्याच्यानंतर आयुर्वेदिक झालं आणि अजून एक तुम्हाला आयुर्वेदिक दाखवतोय. निसर्गाने दिलं आहे आपल्याला मध. तर बघूया मधाचा काय रेट आहे. दादा काय आहे एकदा सांगाल का? 5 फ्लेवरमध्ये मध आहे सर. हां. फॉरेस्ट आहे, अजवाईन आहे, तुळशी आहे, कडुलिंब प्लस जांभळाचा आहे, ओके. मस्टर्डचा हनी आहे. अच्छा. आणि कसे कसे काय रेट आहेत? प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहेत सर. फॉरेस्ट आहे 729 रुपये किलो, अजवाईन आहे 729, ओके. तुळशी आहे 800 रुपये. आणि कडुलिंब प्लस जांभूळ आहे हां. 900 रुपये. मस्टर्ड जे आहे 825 रुपये किलो. ओके. आणि हनी नट फ्री आहेत सर आपल्याला. हे कसं? ते 150 ग्राम 150 रुपयाला. हे बघा, ही बॉटल 150 ग्रॅम 150 रुपयाला. या प्रकारचे ड्रायफ्रूट मधामध्ये मिक्स केले. वेगवेगळ्या प्रकारची जी गरजेची ड्रायफ्रूट्स आहेत ना आपल्याला, ते पूर्णपणे मधामध्ये भिजवून ही तुम्हाला बॉटल अवेलेबल करून दिलेली आहे. आता ह्याचे जे फायदे आहेत ना ते बघा, दादांनी इथे सुंदर बोर्ड लावला आहे. स्वरा जरा इकडे हो. कोमट पाणी, मध आणि लिंबू ह्याच्याबरोबर घेतल्यावर तुमचा जो वजनाचा प्रॉब्लेम आहे, रक्त शुद्ध करण्यासाठी, तारुण्य टिकून राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती ह्याच्यासाठी. आता मुंबईत जे सर्वात गरजेची गरज आहे ना आजच्या डेटला, सकाळी 9ला जात आहे, रात्री 12ला येत आहे. तुम्हाला स्वतःसाठी असं काही जगता येत नाही आहे. तर ह्या सगळ्या वस्तूंची, ह्या सगळ्या खाद्यपदार्थांची गरज आहे आज मुंबईकरांना. आणि सगळ्यात महत्त्वाचा स्टॉल इकडे दादा आज घेऊन उभा आहे. दादा, जर ऑनलाईन डिलिव्हरी असेल, कोणाला घ्यायचं असेल ग्राहकाला, तर कसं कॉन्टॅक्ट करायचा? तुम्ही व्हॉट्सअपला ॲड्रेस टाकला ना तुम्हाला अच्छा, एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? हे बघा, उत्कर्ष स्वयंसहायता समूह महिला गट बचत गटा थ्रू हा स्टॉल इथे ठेवला आहे. आता नंबर मी तुम्हाला वाचून दाखवतो. 9172428187 आणि अल्टरनेट नंबर आहे 9730297402. कशी प्रोसेस राहील जर ऑर्डर करायची असेल तर? काय नाही सर, कॉल करायचा, व्हॉट्सअपला तुम्ही फुल ॲड्रेस टाकायचा तुमचा. ओके. आपण कुरिअरनं होम डिलिव्हरी देतो. अच्छा. हां आणि डिलिव्हरी चार्जेस असणार काय? हां, चार्जेस 1 किलोला 100 रुपये. 1 किलोला 100. केजीला 50 रुपये. ऑल ओव्हर मुंबई डिलिव्हरी करणार? ऑल ओव्हर महाराष्ट्र. ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठे डिलिव्हरी करतो? मित्रांनो, जर हे मध तुम्हाला मागवायचं असेल ऑल ओव्हर महाराष्ट्र, तुम्ही कुठेही डिलिव्हरी करता. आता हे एक पॅम्पलेट दिलं आहे दादांनी, मी तुम्हाला स्क्रीनवर पण शेअर करतो. इकडे पूर्णपणे माहिती दिली आहे, काय काय फायदे आहेत मधाचे ते पूर्णपणे इकडे ह्या बोर्डाला लावलेले आहेत. ती मी एकदा स्क्रीनवर पण लावेन. बॉटलला जर गेला ना, हे बघा मित्रांनो, ओरिजिनल मध कसं ओळखायचं ना ते दादा इकडे सांगतोय. तार बनते आणि डायरेक्ट बॉटमला जातो. अच्छा. हे बघा, आता हे ओरिजिनल मध आहे ना, पाण्यात हा एक टेम सोडला आहे. बॉटमला जातो. हे बघा, डायरेक्ट खाली जातो. वरच्यावरी तरंगतो, वरच्यावरी मिक्स होऊन जातो. अच्छा. खाली जात नाही. जर बाजारातून जे तुम्ही मध घेता ना, डुप्लिकेट जर असेल ना, हे बघा एक छोटीशी आपल्याला प्रक्रिया करून दाखवली आहे. पाण्यात वर एक थेंब सोडला आहे, जर वर तो तरंगतोय मध तर समजायचं तो डुप्लिकेट आहे. आणि जे ओरिजिनल मध आहे तोचा थेंब सरळ खाली जाऊन थांबतो. तर तुम्ही ओळखू शकता ओरिजिनल कोणता आणि डुप्लिकेट कोणता. दादाने एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला. ओरिजिनल जर असेल ना, अशी तार बनते. हे बघा, अजून एक 2 प्रकार दाखवले दादाने. एक पाण्यात कसं ओळखायचं आणि एक दुसरा, जी तुम्ही बॉटल घेताय ती दादाने पलटी केली. दादा एकदा पुन्हा दाखव. हे बघा, पलटी केल्यावर हे बघा अशा प्रकारची जी मधून तार दिसते ना, तर हे ओळखण्याचा प्रकार आहे की आता जो विकतो ना त्याला माहिती असतं की ओरिजिनल काय आहे आणि डुप्लिकेट काय आहे. तर दादाने तुम्हाला दाखवलं. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचा स्टॉल आहे. हा स्टॉल आता उद्याच्या दिवस आहे 13 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर पार्ल्याला भेटेल, विले पार्ले. हा स्टॉल तुम्हाला आता हेच लोक तुम्हाला जर हे फळ घ्यायचं असेल किंवा इकडची काय वस्तू घ्यायची असेल तुम्हाला तर पार्ल्याला भेटेल. तर मित्रांनो, पूर्ण मार्केट आपण फिरलेलो आहे. 2 भागात विभागलं आहे, इकडून जाऊन इकडून बाहेर येऊन. तर आजचा हा व्हिडिओ ठाण्याचा आपण इथेच संपवतो आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कोकणचा पूर्ण मेवा आपल्यापर्यंत कॅच करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा व्हिडिओ जोपर्यंत तो आपल्यापर्यंत पोहोचेल ना, तोपर्यंत तो शेवटचा दिवस असेल.
रविवारचा 13 तारीख शेवटची आहे. ह्याच्यानंतर जर तुम्हाला ह्या लोकांकडून फळ किंवा काही कोकणचा मेवा विकत घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सगळ्या स्टॉलचे डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबरसहित इकडे डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकणार आहे, स्क्रीनवर पण शेअर करणार आहे. आणि ह्याच्यानंतर हा आंबा महोत्सव विलेपार्ल्याला शिफ्ट होणार आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही ह्यांच्याकडून हे काय कोकणचा मेवा आहे तो विकत घेऊ शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला जो चॅनल आहे तो पूर्ण आपल्या मित्रांमध्ये पसरवायला पण विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी. स्वरा, तुला काय बोलायचं का? तर व्हिडिओचे ओनर सहसा काय जास्त बोलत नाही, ते फर्स्ट टाईम आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. चला तर मग भेटूया.